दिनानिमित्त भव्य तालुकास्तरीय खुला गट कबड्डी स्पर्धा या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील चालू असणारा हा शेवटचा सामना पहिल्या सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय श्रीराम करदे तर त्यांच्या विरोधामध्ये श्री साई बडन। दोन्ही संघ आपण पाहिलं तर अनेक साऱ्या बलाढ्य संघांवरती या ठिकाणी मात्र विजय मिळवत या ठिकाणी सेमीफायनलची फेरी गाठली आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर श्रीराम करदे संघ पहिल्या सामन्यामध्ये थोडासा अडचणीमध्ये सापडला होता पण तिथून मात्र तो सामना देखील अगदी शेवटच्या मिनिटांमध्ये जात असताना विजय प्रदान करण्यात आला होता तो मात्र श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून। दुसरा सामना आपण पाहिला थोडासा एकतर्फी राहिला श्रीराम करदे संघाचा आणि या ठिकाणी मात्र तिसरा सामना तिसरी फेरी या ठिकाणी पाहायला मिळते ज्या ठिकाणी सेमीफायनलचा पहिला सामना खेळला जातो। एका बाजूला दापोलीचा वंडर बॉय साहिल माने तर दुसऱ्या बाजूला सध्या चर्चेत असलेलं नाव जर्सी क्रमांक 1 प्रशांत करत असताना मधल्या बाजू डिफेंडरला रनिंग हँड टच करताना पाहायला मिळाला। गुणाची कमाई होतीये खातं उघडलं गेलंय श्रीराम करदे संघाचं आणि या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल माने या ठिकाणी मात्र आपण पाहतोय मल्टी पॉइंट रेड मैदानाच्या आतमध्ये खूप मोठा किंडार या ठिकाणी पडला जातोय तो मात्र श्री साई वडन संघावरती आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा प्रशांत चांगल्या टच मध्ये आहे। इन्फॉर्म असलेला खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी मात्र एक व्हॅलिड रेड एम्प्टी रेड करून माघारी परतलाय। बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु पंचांनी मात्र अपील फेटाळली आहे आणि गुणाची कमाई या ठिकाणी होत नाहीये ती मात्र श्री साई वडन संघाच्या खात्यामध्ये एम्प्टी रेड। प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा साहिल माने जर्सी क्रमांक 11 मागच्या सडीमध्ये एक सुपर रेड पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा दाखल झालाय प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये परंतु यावेळेस मात्र थोडासा शांत संयमी खेळ पाहायला मिळतोय कुठल्याही प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाहीये। एम्प्टी रेड करून माघारी परतला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रथमेश आपला खेळ सजवतोय या ठिकाणी मात्र स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न केला जातोय। मधल्या वरती डिफेंडरवरती सातत्याने अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आहे परंतु स्वतःचा यावेळेस मात्र आपण पाहतोय तर मात्र मोमेंटम तोडला गेलाय आणि या ठिकाणी मात्र गुणाची कमाई यावेळेस मात्र करदे संघाच्या खात्यामध्ये उतारा पाहायला मिळते। चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला करदे संघाच्या माध्यमातून। डिफेन्स एकवटलाय गुणाची कमाई झाली आहे आणि त्यानंतर मात्र दोन खेळाडूंचा डिफेन्स आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय रोखलं गेलंय साहिल माने या खेळाडूला सक्सेसफुल होतोय मैदानाच्या आतमध्ये डिफेन्स श्री साई वडन संघाचा सुपर टॅकल होतोय दोन गुणाची कमाई ज्या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय जर्सी क्रमांक 1 प्रशांत या खेळाडूला आपण पाहतोय आपला खेळ सजवतोय स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सूरज यावेळेस मात्र अटेम्प्ट झालाय यावेळेस मात्र डाईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु अनसक्सेसफुल ठरला। चढाईपट्टूच्या माध्यमातून सूरज एस्केप पाहायला मिळतोय मिड लाईन क्रॉस केली गेली गुणाची कमाई होतीये श्री साई वडन संघासाठी प्रशांत सक्सेसफुल। प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी तन्मय जर्सी क्रमांक 10 मॅजिकल फिगर परत एक व्हॅलिड रेड आपल्याला पाहायला मिळते 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेला आणि त्यानंतर मात्र माघारी परतलाय या ठिकाणी 1 नंबर जर्सी परिधान केलेला श्री साई वडन संघाचा खऱ्या अर्थानं हुकमाचा एक्का म्हणून ज्या खेळाडूला संबोधलं जातं असा खेळाडू पाहायला मिळतोय। समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आतापर्यंत अप्रतिम खेळ श्री साई वडन संघासाठी करत आलाय। चढाई मार्फत सातत्याने जिम्मेदारी सांभाळली जाते या खेळाडूच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा गुणाची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा सातत्याने श्री साई वडन संघासाठी प्रशांत सक्सेसफुल देखील ठरलाय परंतु या ठिकाणी मात्र साहिल माने बॅकलाईनच्या वाटी आहे त्यामुळे जास्तीत जास्त चढाई या ठिकाणी मात्र तन्मयच्या माध्यमातून केल्या जात आहेत। समोर 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे इथे मात्र रोनक यावेळेस मात्र दुहेरी मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला परंतु तिथे मात्र बचावर तिथे कामगिरी केली गेली आणि त्यानंतर मात्र बजरमध्ये टिकटिक वाजायला सुरुवात झाली आहे। शेवटची काही सेकंद रिमेनिंग असतील तन्मय माघारी परतला एम्प्टी रेड करदे संघाच्या माध्यमातून। प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रशांत
आणि तदनंतर मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तिसरी चढाई थर्ड रेड आणि या तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा 5 रन केले गेले तन्मय 4 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये अक्षय व ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न फसलाय सुरेख कामगिरी या ठिकाणी तन्मयच्या माध्यमातून गुणाची कमाई करतोय साहिल माने मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय रिवाइव मिळाले त्या खेळाडूला आणि त्यानंतर मात्र डू ऑर डाय रेड श्री साई वडन संघाची बोनस गुण घेण्याचा प्रयत्न तर केला गेलाय सक्सेसफुल देखील होईल बोनस गुणाची कमाई होतीये प्रशांत सक्सेसफुल होतो एका गुणाने गुणफलक पुढे सरकलं श्री साई वडन या संघाचं उंच पुरासा चढाईपट्टू पाहायला मिळतोय कर्देश संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे आपला खेळ सजवतोय समोर 3 खेळाडूंचा डिफेन्स आणि या 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये थोडस शांत संयमी खेळ पाहायला मिळाला आक्रमकता पाहायला मिळाली नाही यावेळेस मात्र साहिलच्या माध्यमातून 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करत आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल देखील झालाय यावेळेस मात्र शांत संयमी खेळ पाहायला मिळतोय दोन्ही संघ या ठिकाणी मात्र थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न करतायत सातत्याने पहिले 2 चढाया दोन्ही संघाच्या युती असतात आणि त्यानंतर येणारी तिसरी चढाई दोन्ही संघासाठी धोकादायक देखील असते त्या तिसऱ्या चढाईमध्ये गुणाची कमाई करणं अनिवार्य असतं आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय रौनक यावेळेस मात्र काही गडबड करतोय एक साधा सोपा गुण टिपला जातो यावेळेस मात्र साहिलच्या माध्यमातून गुणाची कमाई होतीये पुन्हा एकदा आपला खेळ सादर करण्यासाठी सज्ज झालाय तो मात्र प्रशांत समोर 7 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय या ठिकाणी मात्र आपण पाहतोय वेगावरती स्वार होत रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु एकच डिफेंडर जो आहे तो मात्र सेल्फ आउट झालाय गुणाची कमाई दोन्ही संघाच्या खात्यामध्ये केली जाईल आपण या ठिकाणी पाहतोय तर दोन्ही संघाच्या खात्यामध्ये एका गुणाची भर पडते या ठिकाणी एक डिफेंडर सेल्फ आउट झाला परंतु याच दरम्यान टॅकल देखील केलं गेलं होतं आणि या ठिकाणी मात्र आपल्या उजव्या कॉर्नर वरती खूप खोल जाऊन गडी टिपल्याचा दावा करतोय सक्सेसफुल देखील होईल या ठिकाणी सक्सेसफुल होतोय आणि श्री साई वडन हा संघ या ठिकाणी मात्र ऑल आउटच्या उंबरठ्यावरती एक केवरलेला गणेश यावेळेस मात्र पाहायला मिळेल आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय समोर 7 खेळाडूंचा बलाढ्य डिफेन्स देखील आहे आणि या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय या ठिकाणी गुणाची कमाई करणं अनिवार्य असेल ऑल आउटच्या उंबरठ्यावरती असलेला श्री साई वडन संघ पाहायला मिळतोय आणि इथे मात्र सक्सेसफुली टॅकल केलं गेलंय गुणाची कमाई होतीये कर्देश संघाच्या खात्यामध्ये 1+2 = 3 पॉइंट या ठिकाणी आपण पाहतोय 12 गुणांवरती कर्देशचा संघ तर दुसऱ्या बाजूला 6 गुणांवरती श्री साई वडन हा संघ पाहायला मिळतोय 6-12 12-6 असं चालू सामन्याच्या सद्यस्थितीतील गुणफलक या ठिकाणी पुन्हा एकदा प्रशांत शांत संयमी खेळ करत यावेळेस मात्र माघारी परतलाय तन्मय चढाई मार्गावरती पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक 10 समोर 7 खेळाडूंचा डिफेन्स देखील आहे परंतु यावेळेस मात्र थोडासा शांत संयमी खेळ मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय कुठल्या प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाहीये शांत संयमी खेळ गेला मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करत माघारी परतल्या आपल्या कोर्टमध्ये दाखल झालाय यावेळेस मात्र प्रथमेश जर्सी क्रमांक 4 या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अपील केली जाते सक्सेसफुल देखील होईल गुणाची कमाई प्रथमेश नावावरती होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड आणि या तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र 5 रन करतोय
साहिल माने मधल्या फळी डिफेंडर रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल. गुणाची कमाई होतीये. एका गुणाने गुणफलक पुढे सरकले. चांगल्या दर्जाचा खेळ साहिल मानेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र अँकल होल्ड सक्सेसफुल होतोय. सक्सेसफुल झालाय साहिल. सुरेख इथे यावेळेस मात्र अँकल होल्ड केलं गेलंय. गुणाची कमाई. प्रशांत यावेळेस मात्र बॅकलाईनच्या पाठी जाईल. एका गुणाने पुन्हा एकदा गुणफलक या ठिकाणी करते संघाचा पुढे सरकलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 11 साहिल माने. पाच खेळाडूंचा डिफेन्स. नंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. जर्सी क्रमांक 4 प्रशांत. प्रथमेश यावेळेस मात्र पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आपला खेळ सजवेल. समोर 7 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स. यावेळेस मात्र रिकाम्या हाताने माघारी परतलाय एम्प्टी रेड. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा तन्मय. श्रीराम करदे संघाचा हा देखील एक महत्वपूर्ण खेळाडू आपला खेळ सजवतोय. 5 खेळाडूंचा डिफेन्स. श्री साई वणन संघाचा शांत संयमी खेळ सद्यस्थितीमध्ये. रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा प्रथमेश जर्सी क्रमांक 4. यावेळेस मात्र आपण पाहतोय ऍडव्हान्स टॅकल सक्सेसफुल. गुणाची कमाई श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये. अगदी जवळ येता वाचलाय. सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळाला. या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी यावेळेस मात्र आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय साहिल माने. यावेळेस मात्र आपण पाहतोय अगदी खोलवर जाऊन यावेळेस मात्र गडी टिपला गेलाय. गुणाची कमाई होतीये. एका गुणाने गुणफलक पुन्हा एकदा पुढे सरकलंय. या ठिकाणी पहिल्या सेमीफायनलचा सामना कुठेतरी आपण पाहतोय तर एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. परंतु एकाच दुसरी एक सुपर रेड पुन्हा एकदा श्रीसाई वणन संघाला मॅच मध्ये आणू शकते. परंतु सध्या स्थितीमध्ये वर्चस्व श्रीराम करदे संघाचं. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा गणेश यावेळेस मात्र पाहायला मिळतात. श्रीसाई वणन संघाचा महत्वपूर्ण खेळाडू. त्या ठिकाणी मधल्या पैकी डिफेंडर वरती लात मारून गडी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा पेसमध्ये पडले. रिकाम्या जण माघारी परत पाहूया मध्यंतरपर्यंतचं गुणफलक. या ठिकाणी दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होतीये. हाफ टाइम नंतरच्या खेळाला या ठिकाणी सुरुवात होईल. चला या ठिकाणी मात्र आपण पाहतोय अमित या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी मात्र गडी टिपल्याचा दावा केला जातोय. या ठिकाणी रिकाम्या हाताने माघारी परतला. एम्प्टी रेड पुन्हा एकदा पाहायला मिळाली श्रीसाई वणन संघाच्या माध्यमातून.
प्रत्युत्तर श्रीसाई वणन संघाच्या माध्यमातून तिसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईसाठी पाचारण केले गेले. अमित या खेळाडूला आपण पाहतोय तिसऱ्या चढाईसाठी या ठिकाणी पाचारण केले गेलंय. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय चढाईपट्टू बाद घोषित केला गेला. थर्ड रेड होती म्हणजे थर्ड रेड मध्ये गुणाची कमाई करू शकला नाहीये, त्यामुळे पंचांनी मात्र या ठिकाणी बाद घोषित केले गेले. बॅकलाईनच्या पाठी जावं लागेल आणि त्यानंतर मात्र करदेश संघाची या ठिकाणी चढाई पाहायला मिळते. साहिल माने पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर दोन खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंनी यावेळेस मात्र स्पर्श केलाय आणि त्यानंतर मात्र मिड लाईन क्रॉस केली गेली आहे. ऑल आउट झालाय तो मात्र पुन्हा एकदा श्रीसाई वणन हा संघ पुन्हा एकदा ऑल इन होईल. स्कोर कार्ड पाहूया. एकवीस या गुणफलकावरती श्रीराम करदे. अजून एका गुणाची भर पडते. 22 या गुणफलकावरती श्रीराम करदे तर 8 या गुणफलकावरती श्रीसाई वणन. उद्याच्या सायंकाळच्या सत्रामध्ये ठीक 7 वाजता या संपूर्ण स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात होईल, त्याची सर्वांनी नोंद घ्या. उद्याच्या सायंकाळच्या सत्रातील पहिला सामना हा इच्छापूर्ती या ठिकाणी चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक 11 या खेळाडूला आपण पाहतोय साहिल माने जो की सातत्याने वारंवार चढाई करतोय श्रीराम करदे संघासाठी. यंदाच्या हंगामातली पहिली फायनलची फेरी श्रीराम करदे संघ याच मैदानावरती गाठतोय की काय हे देखील बघण्यासारखं असेल. परंतु आतापर्यंत खूप मोठी आघाडी आहे श्रीराम करदे संघाकडे आणि ती जर टिकवून ठेवली गेली तर मात्र नक्कीच यंदाच्या हंगामातली पहिली फायनलची फेरी गाठताना यश नक्कीच येईल यावेळेस मात्र करदे संघाला. या ठिकाणी पुन्हा एकदा गुणाची कमाई. या ठिकाणी पुन्हा एकदा गणेश स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती आपला खेळ सजवत आहेत. साहिल मानेवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा आपला खेळ सजवतोय स्वतःच्या डाव्या कॉर्नरवरती. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस मात्र सक्सेसफुल होत आहेत. बोनस गुणाची कमाई होते. एका गुणाने गुणफलक पुढे सरकलाय परंतु या ठिकाणी मात्र सुपर रेड कराव्या लागतील. श्रीसाई वणन संघाच्या माध्यमातून खूप साऱ्या गुणांची पिछाडी आहे सध्या स्थितीमध्ये. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न तर नक्कीच केला गेलाय. पंचांचा इशारा काही देखील बघण्यासारखं असेल. त्या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा येतोय. बोनस गुणाची कमाई होते. एका गुणाची कमाई या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गणेश आगरी यावेळेस मात्र पाहायला मिळतील. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न तर केला गेलाय. यावेळेस मात्र आपण पाहतोय डिफेन्स सक्सेसफुल झालाय. श्रीराम करदे संघाचा गुणाची कमाई होतीये. थोडासा शांत सेमी खेळ मैदानाच्या आतमध्ये साहिलच्या माध्यमातून मिळाले. या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल माने आपला खेळ सजवतोय. शांत सेमी खेळ मैदानाच्या आतमध्ये
पुन्हा एकदा गेमटी रेड या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई आणि या तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करण्यासाठी पाचारण केले गेले जर्सी क्रमांक 11 साहिल माने या खेळाडूला समोर 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न बसलाय श्री साई वडन संघाच्या माध्यमातून बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातो अमितच्या माध्यमातून एका गुणानं गुणफलक पुढे सरकलाय प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा साहिल कर्दे संघाचा खेळाडू समोर 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल शांत सेमी खेळ सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळतोय गाई गडबड पाहायला मिळत नाहीये कारण आतापर्यंत कर्दे संघाकडे खूप सारी आघाडी देखील आहे आणि त्या आघाडीच्या जोरावरती या ठिकाणी मात्र थोडासा शांत सेमी खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी पुन्हा एकदा प्रथमेश आपला खेळ सजवतोय थोडासा आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी सक्सेसफुली पकड करताना पाहायला मिळतोय श्रीराम कर्दे संघ सामना संपायला शेवटची 5 मिनिटे जाऊया गुणफलकाकडे श्रीराम कर्दे संघ 28 गुणांवरती तर श्री साई वडन हा संघ 11 गुणांवरती खेळतोय 28-11 11-28 असं सद्यस्थितीतील शेवटच्या 5 मिनिटातील गुणफलक या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा अमित गुणाची कमाई करावी लागेल श्री साई वडन संघाला थोडासा सामना खूप दूर जातो यावेळेस मात्र श्री साई वडन संघापासून ती मात्र कर्दे संघाच्या खात्यामध्ये थोडासा एकतर्फी झालेला हा सेमीफायनलचा सामना सामना संपायला शेवटची 3 मिनिटे उद्याच्या रात्रीमध्ये पहिला सामना इच्छापूर्ती गणेश गवे तर त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ मुरुड दुसरा सामना खेळला जाईल जैनुमान आंजर्ले खेमेश्वर कुंभे तिसरा सामना श्री सीमामाता सालदुरे खेमराज हरणे आणि चौथा सामना सीमामाता सालदुरे तर त्यांच्या विरोधामध्ये दापोली तालुक्याची या ठिकाणी मात्र आपण पाहतोय साहिल माने या खेळाडूला बाद करण्यात यश आलंय तो बॅकलाईनच्या मागे गेलाय गुणाची कमाई श्री साई वडन संघासाठी होतीये सामना संपायला शेवटचे मिनिट आणि श्रीराम कर्दे संघ या शेवटच्या मिनिटानंतर ठरेल या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होणारा पहिला संघ आणि उद्याच्या रात्रीमध्ये देखील एक ग्रँड फिनालेचा सामना परत तत्पूर्वी मात्र फ्रेश राऊंड पहिल्या फेरीतील सामने देखील खेळवले जातील उद्याच्या रात्रीतून एक फायनलचा सामना संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा आलाय चालू सामना संपतोय चालू सामन्यामध्ये श्रीराम कर्दे संघ विजयी होतोय आणि जाऊन पोहोचतोय श्री सद्गुरू सेवा मंडळ जालगाव सुतारगोंड आयोजित श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त आणि 25व्या वर्धा